तुला तुला वाटत असेल मी प्रिया प्रिया प्लीज मला माफ कर. मी खरंच मुद्दामून नाही केलं काय सगळं. अगं हे माझ्या हातातून नकळतपणे घडलंय. अरे मला मला नाही कल्पना होती हे सगळं असं काही घडून बसेल. मला खरंच माहिती नव्हतं. प्लीज माझं ऐक ना, प्लीज माझं पूर्ण ऐकून घे. मग तू 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 जो बोलशील प्रिया प्लीज ऐकून घे ना माझं, प्लीज. अगं ऐक ना बाई माझं, प्लीज. मी हात जोडतो तुझ्यासमोर, प्लीज ऐक ना माझं. अगं ते जे काही घडलं ना, मला माहिती आहे फार चुकीचं घडलंय. पण ना त्यामध्ये माझा काहीच हात नाही. ते सगळं ना त्या सावनीने केलंय. अगं मी बोललो होतो ग तिला हे सगळं नको करू, पण तिने माझा फायदा घेतला ग. अगं मला ते ब्लॅकमेल करत होती या सगळ्या गोष्टी करायला. प्लीज ऐक ना माझं, प्लीज प्लीज माझं ऐक ना. मी नाही केलं ग हे सगळं. ह्याच्यात मला अडकवण्यात आलंय. मला नाही माहिती हे कसं घडलं, काय घडलं, माझं नाव कुठून आलंय, खरंच नाही मला माहिती सगळं. प्लीज प्लीज माझ्यावर विश्वास ठेव आणि माझं ऐक, प्लीज प्लीज. गेली बाबा एकदाची. हिला नको तो डोक्याला ताप यार. काय करावं आता हिला. कसं पटू हिला आता की यार या सावनीनी पण ना यार नको ती चूक करून ठेवली. हॅलो, कुठे आहेस तू? अरे तू येडी आहेस का रे? अरे काय करून ठेवलंयस तू हे सगळं? हे बघ मी तुला बजावलं होतं या सगळ्या गोष्टी करायच्या आधी माझ्या कानावर टाक. तुला माहितीये तू किती मोठी घोडचूक केलीस? अरे ते सावरता सावरता मला नाकी नऊ येणार आहे आता. तुला कोणी सांगितलं होता हा नको तो शहाणपणा करायला? हे मला ना तुझं काही ऐकायचं नाहीये. जेवढं सांगितलं तेवढं करता येत नाही, नको ते. हे बघ मला ना आता या क्षणाला तुझं काही ऐकायचं नाही. आणि सध्या ना जे प्लॅन केलंय ते सध्या इथे फुल स्टॉप कर. कळतंय? हे डोक्यात नको जाऊ माझ्या. नीट समजवतोय तर नीट ऐक. हिला एक ना धड भाराभर छिंद्या. चला कोणावर विश्वास ठेवावा यार. काहीतरी वेगळा मार्ग काढला पाहिजे. ठीक आहे, बघतो हिला पण.